रामदास स्वामी नावाचा स्त्रीलंपट गोसावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कसा होऊ शकतो? गुरु कसा? काय? रामदास स्वामी नावाचा स्त्रीलंपट गोसावळा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कसा होऊ शकतो? कसा? आणि या बागेश्वर नव्हे तर ह्या बाग्याला रायगडावरून रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट करा, हे का म्हणायची वेळ आली? हे सातत्यानं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्यानं बदनामी केली जात आहे भाजपच्या सरकारामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये संतांच्या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये, फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या महाराष्ट्रामध्ये, राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये संधी साधू आणि भोंदू बाबाचे जास्त पीक वाढलेलं आहे भाजपच्या काळामध्ये. काय? साधू संतांच्या या महाराष्ट्रामध्ये संधी साधू भोंदू बाबाचे पीक महाराष्ट्रात आणि देशामध्ये वाढलेलं आहे आणि त्याला बहुजन समाज फसत आहे, त्याला सर्व समाज लोक फसत आहे. आणि भाजपच्या काळामध्ये हे वाढलेलं आहे आणि भाजपच्या राजाश्रयामुळे अशा संधी साधू आणि भोंदू बाबाचे पीक वाढलेलं आहे. आणि भाजपच्या आश्रयामुळे सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्यानं चुकीचा विकृत इतिहास आणि सातत्यानं विटंबनाने बदनामी करण्याचं कारस्थान हे भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये वाढलेलं आहे. सत्तेचा माज एवढा भाजपला चाललेला आहे, सत्तेचा माज एवढा भाजपला चाललेला आहे. सत्तेचा माज हा भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला एवढा चाललेला आहे की त्यांच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला सत्तेचा माज एवढा चाललेला आहे की त्यांच्या समोर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली जात असताना सुद्धा त्यांना काहीच त्याचं वाटत नाही. ही खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य बुडवून पेशवाई आणलेली, ते पेशव्याची हे अवलादीचं सरकार आहे, त्याच्यामुळे ते कसं बोलतील? नागपूरला बागेश्वर नावाचा एक भोंदू बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर चुकीचा इतिहास सांगून बरळलेला आहे. तो नागपूर येथे भारत दुर्गा शक्तिस्थानाच्या शिलान्यासाच्या समारंभामध्ये बागेश्वर धामचे पीठासीन धीरेंद्र कृष्णा शास्त्री उर्फ बागेश्वर, अरे हा उर्फ बागेश्वर हा कसला? याच्यापेक्षा तारक मेहताचा उलटा चष्मा या मालिकेतील बागा बरा बागेश्वर बघा, ते बागेश्वरचं पात्र काय? हा बागेश्वर कसला? हा बाग्या. आणि तारक मेहताचा उलटा चष्मा ही जी मालिका आहे त्या मालिकेतलं जो बागाचं पात्र आहे, तो बागेश्वरचं पात्र आहे. ती बागा या बाग्यापेक्षा लय भारी. काय? धीरेंद्र कृष्णा शास्त्री उर्फ बागेश्वर नव्हे तर हा बाग्यापेक्षा तारक मेहताचा उलटा चष्मा या मालिकेतील बागा बरा, हे बाग्याचं पात्र बरा. आणि तो त्या नागपूरच्या भारत दुर्गा शक्तिस्थानाच्या शिलान्यासाच्या समारंभामध्ये हा बाग्या बरळलेला आहे. काय म्हणलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, रामदास स्वामीकडे गेले आणि आता मी लढाई करून थकलो आहे आणि आता हा राजमुकुट आहे, म्हणजे जिरेटोप राजमुकुट हे रामदास स्वामीच्या या गोसावड्याच्या हवाली केला आणि तुम्ही आता राजपाट सांभाळा, मला आता लढाई होणं, मी आता थकलोय, असं म्हणाले. किती केवढी विटंबना, किती चुकीचा आणि विकृत इतिहास हो. आणि यावर रामदास स्वामी म्हणतात की आता तुम्ही हे राज्य माझे झालंय तर राज्याचं संचालन करण्याचं काम तुम्ही करा. केवढा मोठा चुकीचा आणि खोटा इतिहास हा बाग्या बोलून गेला नागपूरच्या. आणि त्या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत आहेत, त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या समोर हा बागेश्वर उर्फ बाग्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती बरळलेला आहे. आणि म्हणून रामदास स्वामी नावाचा गोसावडा, रामदास स्वामी नावाचा स्त्रीलंपट गोसावडा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कसा होऊ शकतो? किती चुकीचं, किती केवढी मोठी विटंबना, किती चुकीचा आणि खोटा आणि विकृत इतिहास सांगितलेला आहे. अरे किती वेळा सांगायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नावाचा गोसावडा नाही.
इतिहासामध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नाही. रामदास स्वामी नावाचा स्त्रीलंपट गोसावडा लंगापुंगा हा गोसावडा रामदास स्वामी नावाचा, याला स्वामी तर कसं म्हणावं. रामदास नावाचा हा स्त्रीलंपट गोसावडा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु नाही. इतिहासामध्ये रामदास स्वामी या गोसावड्याची छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा अद्यापपर्यंत उपलब्ध झाला नाहीच. भेट ते पुरावा कसा मिळायचा. तरी सुद्धा हा बागेश्वर धामचा पिठासीन असणारा हा बाग्या बरळलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सांगताना चुकीचा बरळलेला आहे. त्या घटनेचा त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आहे. अरे आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे ही भावना इथल्या दलित मागासवर्गीय बहुजन समाजानं दिली. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. रयतेच्या मावळ्याच्या बहुजन समाजाच्या रक्ताच्या बळावरती, त्याग बलिदानावरती ही रयतेचं राज्य निर्माण झालेलं आहे. माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये. हे छत्रपती शिवाजी महाराजांची जपणूक होती. हे आदेश होता, हे राज्य होते. राजेशाहीमध्ये सुद्धा लोकशाही अस्तित्वात होती. लोकशाही लोकाभिमुख होती. एखादी उदाहरण सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं एक भाजीच वाळलेली काडी घाण ठेवून, स्वराज्यातली वाळलेली काडी घाण ठेवून जो कर्ज काढलं आणि कर्ज फेडल्यानंतर ती वाळलेली काडी सुद्धा परत आणली. रयतेच्या स्वराज्यातली वाळलेली काडी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जपली. आणि असं स्वराज्य, असं रयतेचं स्वराज्य तो रामदास नावाच्या गोसावड्याच्या हवाली करील. हे कसं काय. अरे छत्रपती हा राजमुकुट हा राजाचा नव्हता. हा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरचा जो जिरेटोप होता तो राजमुकुट होता. फक्त हा एका राज्याचा नव्हता, तर रयतेचं राज्य होतं. ते रयतेच्या राज्याचा तो राजमुकुट आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप हे महाराष्ट्राचं आणि देशाचं मस्तक आहे. काय बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरचा जिरेटोप हा महाराष्ट्राचं, हा फक्त जिरेटोप नाही तर तो महाराष्ट्राचं आणि देशाचं स्वाभिमानाचं मस्तक आहे. लक्षात घ्या. आणि हे मस्तक ह्या रामा नावाच्या स्त्रीलंपट गोसावेड्याच्या हवाली छत्रपती शिवाजी महाराज करील. आणि राजपाट आमचा सांभाळा असं कसं म्हणेल. हा चुकीचा खोटा इतिहास आहे. कितीतरी वेळा हे सांगून झालंय तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरुस्थानी त्या रामदास नावाच्या गोसावड्याला केलं जातं. किती वेळा विटंबना करायची. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु हे राजमाता जिजाऊ आणि संत तुकाराम आहे. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे, वारंवार सांगून झालेलं आहे. संभाजीनगर खंडपीठाचा सुद्धा हा निर्णय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असं म्हणणं हा कायदेशीर गुन्हा आहे. हे असताना सुद्धा हे वारंवार असं घडतंय. तरी सुद्धा आम्ही शांत आहे. जर असं असेल तर अफजल खानाच्या लढाईच्या वेळेला वाईच्या 400 ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून कोटी चंडी यज्ञ केला. तेव्हा हा गुरु गोसावडा कुठे गेलता. त्यांचे जादबाई असणारे रामदास नावाच्या गोसावड्याचे जादबाई असणाऱ्या वाईच्या 400 ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून कोटी चंडी यज्ञ केला. तेव्हा हा गुरु नसणारा रामदास नावाचा स्त्रीलंपट गोसावडा कुठल्या बिळात लपला होता. ह्या रामदासाची, या गोसावड्याची बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची कुठंही भेट झाल्याचा उल्लेख इतिहासामध्ये नाही. आणि म्हणून आज त्यांनी जे म्हटलं होतं काय, आपण बघा म्हणतो आम्हाला शाळेमध्ये सुद्धा शिकवलं. काय शिकवलं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. शाळा सुटताना आम्हाला हे म्हणावं लागत होतं. अरे बाबा ती प्रार्थना नाही, ते रामदास नावाच्या स्त्रीलंपट गोसावड्याने त्याच्या
महिला असणाऱ्या, त्याच्या रखेली असणाऱ्या वेणुका आणि आक्का या रखेलीला उद्देशून तो रामदास स्वामी, रामदास नावाचा स्त्रीलंपट गोसावडा म्हणतोय, सदा सर्वदा योग तुझा घडावा. कुणाला म्हणतोय? त्याच्या रखेली असणाऱ्या वेणू आणि आखाला उद्देशून तो म्हणतोय रामदास नावाचा गोसावडी, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह पडावा देह. आणि हे आम्हाला शाळेत शिकवलं गेलं. अरे गृहब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, हे गृहब्राह्मण प्रतिपालक हे आम्हाला शाळेत शिकवलं. अरे अफजल खानाच्या लढाईच्या वेळेला कृष्णा कुलकर्ण्याला उभा कापला ना, आणि उभा कृष्णा कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणाला उभा चिरणारे छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक कसं असू शकतात? आणि म्हणून ह्याच्यावरती कितीतरी वेळा सांगितलं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्यानं बदनामी केली जाते, चुकीचा इतिहास सांगितला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी. 1 मार्च 2008 अहमदनगरच्या एका शिक्षण संस्थेच्या वतीनं फेरी काढण्यात आली आणि त्या फेरीमध्ये रामदास नावाच्या गोसावड्याच्या पाया पडताना छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवले. तो जिवंत देखावा, त्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो गुन्हा रद्द करण्यासाठी तिथल्या संबंधित शाळेच्या ते कुलकर्णीचा आहे बघा, इथं सुद्धा कुलकर्णीचा आहे, त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली की आमच्यावरचा तो गुन्हा आहे तो रद्द करण्यात यावा. परंतु औरंगाबाद खंडपीठानं तो गुन्हा रद्द केला नाही, तर उलट निर्णय दिला, गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, निर्णय दिला. कारण रामदास नावाच्या गोसावड्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समजणे हा कायद्यानं गुन्हा आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. मग हे असं असताना आता ह्या बाग्यावरती ही कोण धीरेंद्र कृष्णा शास्त्री उर्फ बागेश्वर नव्हे तर या बाग्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या समोर साक्षीनं आणि RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या समोर हा बाग्या बरळलेला आहे. मग या बाग्यावरती आता संभाजीनगर खंडपीठानं म्हटल्याप्रमाणे याच्या बाग्यावरती गुन्हा दाखल होणार का? गुन्हा दाखल केला जावा, तो व्हावा. मुख्यमंत्री आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला लय पुळका आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांचे नरेंद्र मोदी शिवाजी महाराज आधुनिक शिवाजी महाराज म्हणताना तुम्ही काय विटंबना आहे होती. केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य बुडवून ही आली पेशवे आहे. काय महाराष्ट्रात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र म्हणजे पेशवाईचं राज्य आहे महाराष्ट्रात देशामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवशाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य बुडवून ब्राह्मणानं पेशवे आणली. त्या पेशवाईचं आधुनिक रूप म्हणजे केंद्रात नरेंद्र मोदीचं सरकार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचं सरकार हे आधुनिक पेशव्याच्या अवलादीचं सरकार आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या समोर हा बाग्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात चुकीचा विकृत इतिहास मांडताना हा बरळलेला आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आणि साक्षीनं बोललं असताना सुद्धा त्याच्यावरती गुन्हा का दाखल होत नाही? स्वतः मुख्यमंत्र्यांच्या समोर बोललेत ना, त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा. आणि आता शिवाय मध्ये एखादे शिवाजी कोण होता या पुस्तकावरून जो आता वाद निर्माण झाला, विनाकारण वाद निर्माण करणारा आणि घरात त्या संपादकाला घरात घुसून मारण्याची भाषा करणारा तो संजय गायकवाड कुठे गेले? RSSच्या बिलात लपून बसला का तो आमदार संजय गायकवाड? का देवेंद्र फडणवीसनं संजय गायकवाडाच्या तोंडात बोळा कोंबलेला आहे का? एकनाथ शिंदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला याबद्दल राग का येत नाही हो? एवढी मोठी विटंबना होत आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकावर एवढा तुम्हाला राग आला आणि काल बाग्या त्या नागपूरला बरळला त्याबद्दल संजय गायकवाडांना राग नाही आला, चीड नाही आली. तेव्हा काय RSSच्या बेळात लपून बसला होता, तेव्हा देवेंद्र फडणवीसनं तोंडात काय बोळा कोंबला होता. आणि याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने बोलायला पाहिजे का? तुम्हाला राग येत नाही?
केवढी महाराष्ट्राचं फार मोठी ही शोकांतिका आहे. म्हणून या बाबतीमध्ये या बागेश्वर या बाग्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा ह्या रामदास स्वामी नावाच्या स्त्रीलंपट गोसावडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु असू शकत नाही. तर असं म्हणणाऱ्या चुकीचा इतिहास सांगणाऱ्या ह्या बाग्याला रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट करा. खरं म्हणजे किती वेळा हे अपमान सहन करायचा मराठ्यानो, किती वेळा हे अपमान सहन करायचा मराठ्यानो. तुम्हाला राग येत नाही? शिवरायांचा वारसदार स्वतःला समजणाऱ्या मराठ्यानो, एवढे तुम्ही शंड आणि थंड कसा झाला? एवढा तो बाग्या बोललाय तरी मराठ्यांना चिड येत नाही, राग येत नाही. एवढे मराठ्यानो तुम्ही शंड आणि थंड कसा झालाय? का तुम्हाला राग येत नाही? आता एक लक्षात घ्या, काल पुण्यामध्ये या विरोधात आंदोलन काय मराठा बांधव आणि काय अपवाद आहेत आमचे मराठा बांधव यावर आंदोलन करत आहे. काय पुण्यात आंदोलन झाले, पण किती दिवस हे आंदोलन करायचे? त्याने आमच्या महापुरुषांची विटंबना करायची आणि आम्ही प्रतिक्रियात्मक म्हणून आंदोलन करायचं. हे किती दिवस? आता प्रतिक्रियात्मक आंदोलन करायचं नाही, आता क्रियात्मक चळवळ उभारूया. इथल्या व्यवस्था ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या आया आधुनिक पेशव्याच्या विरोधात आता बहुजन समाजानं, मराठा आणि बहुजन समाजानं आता क्रियात्मक लढाई, क्रियात्मक आंदोलन उभारूया. शिवरायांचे मावळा म्हणून आपण पुन्हा एकत्र येऊया आणि या पेशव्याच्या विरोधात पुन्हा लढाई लढवूया. पुन्हा एकदा एकत्र येऊया. आता प्रतिक्रियात्मक आंदोलन नको, आता क्रियात्मक चळवळ उभा करूया आणि पहिल्यांदा आपल्यातल्या घरभेद्याला बडवून काढूया. काय आपल्यातलेचे घरभेदे आहे? भाजपच्या कळपात असणारे जे दलाल भडवे आणि चमचे आहेत, आपल्यातले भडवे आहेत, त्यांना पहिल्यांदा बडवून काढूया. काय हे जे भाजपच्या कळपात गेलेले, मग मराठा असेल, ओबीसी असेल, धनगर असेल, माळी असेल, एससी असेल, एसटी असेल, कोणत्याही जातीचे असतील, जो कातल्या जातीचे नेते आणि त्यांचे पाठीरागे कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागलेले आणि सत्तेच्या उसण्या अवसानासाठी भाजपच्या गळाला लागलेले आमच्यातले घरभेद्यांना पहिल्यांदा तोडूया, पहिल्यांदा बडवून काढू आणि पुन्हा एकदा आपण संघटित होऊन या प्रस्थापित व्यवस्थेच्या या पेशव्याई सरकारच्या विरोधात एकत्रितपणे संघटितपणे लढूया. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन मेळा याला बौद्ध धम्माचा लळा लागला तर मानवी जिव्हाळा महाराष्ट्रात आणि देशात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. या जिव्हाळ्याच्या नात्यानं एससी, एसटी, ओबीसी, मराठा, शेतकरी, मुस्लिम इत्यादी बहुजन समाज हा संघटित होऊन या आधुनिक पेशवाई मुळा सकट उकडून काढूया. हा त्याच्यावरचा उपाय. तरच ह्यांची हिंमत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना आणि चुकीचा इतिहास सांगण्याची हिंमत होणार नाही, हे समजून घ्या. चला तर मग शिवरायांचा मावळा असणारा मराठ्यानो, ओबीसीनो, धनगर, एससी, एसटी, अनुसूचित जाती जमाती, आदिवासी, भटका, विमुक्त, मराठा, ओबीसी, मुस्लिम इत्यादी बहुजन समाजाने आता एकत्र येऊया. या आधुनिक पेशव्याच्या विरोधात आता आंदोलन उभा करूया, लढाई उभा करूया आणि ही देशातली आणि महाराष्ट्रातली ही पेशव्याई मुळासहित उकडून काढूया. त्याच्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे. माझं एक उदाहरण सांगतोय मी. साताऱ्यातील दहिवडी गावामध्ये मला शिवप्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला होता आणि त्यामध्ये मी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी नाही. तिथं ठोसर नावाचा त्यांचा एक माणूस होता आणि सभा संपल्यानंतर ठोसर नावाच्या माणसानं मला विचारलं, अहो तुम्ही माझ्यासमोर मी रामदास स्वामीचा वंशज, 8वा वंशज आहे मी. काय मी रामदास स्वामीचा 8वा वंशज आहे आणि माझ्यासमोर तुम्ही रामदास स्वामीवर टीका केली? मी म्हटलं बाबा, शुभ लग्न सावधान असं म्हणल्यानंतर रामदास हा लग्नातून पळून गेलेला आहे. लग्नच केलं नाही, लग्नातून हा पळून गेलाय. मग तो 8वा वंशज तू कुठनं आलाय? समोर पोलीस स्टेशन आहे, माझ्यावर गुन्हा दाखल कर. प्राध्यापक महमद देशमुख यांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकातला हा संदर्भ आहे, ज्याने राज्य सरकारने यावर बंदी घातलेली आणि हायकोर्टानं ही बंदी उठवलेलं हे पुस्तक आहे. माझ्यावरती काय गुन्हा दाखल करायची करा, समोर PSI आहेत म्हणलं. खरं तर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याखाली
सोडवण्याचा सुद्धा हा रामदास नावाचा स्त्रीलंपट गोसावळा लायकीचा नाही. म्हणून मी ह्या जो बाग्या आहे, बागेना जो वक्तव्य केलेलं आहे चुकीचं, त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतोय आणि पुन्हा एकदा म्हणतोय, रामदास स्वामी नावाचा स्त्रीलंपट गोसावळा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कसा होऊ शकतो? तो असू शकत नाही. आणि ह्या बाग्याला रायगडावरून टकमक टोकावरून कडेलोट करा.